तर मित्रांनो, आपण हे दही घेतलंय, ह्याच्यातलं आपण पाणी काढून टाकलंय। तर त्यासाठी तुम्हाला एका सुती कपड्यामध्ये दही घेऊन त्याला व्यवस्थित पिळायचं, म्हणजे आतमधलं पाणी निघून जाईल आणि मग ते दही आपल्याला तंदुरीसाठी घ्यायचं। तर मित्रांनो, आपण आपल्या तंदूरसाठी लेग पीस आणलेत। तर या लेग पीसला आता आपल्याला पहिले कट पाडून घ्यायचं आहे, कारण त्याच्या आतमधपर्यंत आपला तंदूर मसाला मॅरिनेशन जे करू ते गेलं पाहिजे। तर त्यासाठी आपण पहिले कट पाडून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्या मॅरिनेशनची तयारी करूया। तर चला मित्रांनो, आपण कट पाडून घेऊया चिकनच्या पीसला। तर आपल्याला 2 इथे पाडायचे आहेत, असा आतमध्ये जाईल असा मसाला आतमध्ये घुसला पाहिजे, अशाला 2 कट पाडून घेऊ। 2 इथे पाडू आणि एक जो हा वरचा इथं जॉईंट आहे एक तिथे पण पाडायचा, कारण त्याच्या पण आतमध्ये गेलं पाहिजे। तर एक इथे एक पाडलाय कट आपण, आणि एक कट आपल्याला इथे पाडायचा आहे, कारण इथे आपला मसाला आतमध्ये गेला की तंदूर चांगले शिजते। तर मित्रांनो, असेच आपण बाकीच्या पीसला पण पाडून घेऊया, यातलं डीप करूया। हे बघा कट पडलेत। तर मित्रांनो, आपल्या सगळ्या पीसला व्यवस्थित असे कट पाडून झालेत, बघताय तुम्ही। थोडे डीप केलेत आपण, म्हणजे सगळीकडे आतमध्ये मसाला व्यवस्थित गेला पाहिजे मॅरिनेशनचा। तर चला आता मॅरिनेशन करायला घेऊ। पहिला वाला मॅरिनेशन आपण 2 स्टेपमध्ये मॅरिनेशन करणार आहे। तर हे आपला पहिला वाला आहे, चला त्याची तयारी करूया। तर मित्रांनो, पहिल्या मॅरिनेशनसाठी आपण एका भांड्यामध्ये चिकनचे पीस आपले घेतले। तर आता त्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेशनची तयारी करायची आहे। तर त्यासाठी आपण पहिलं 1 चमचा मीठ टाकतोय चवीनुसार। तर त्याच्यानंतर ही आलं लसूण पेस्ट आणि मिरची ह्याची एकत्र एक पेस्ट बनवले, तर आपण ती टाकून घेऊया 1-2 चमचे। त्यानंतर एक लिंबू आहे अर्धा, तर एक लिंबू पिळून घेऊ आपण मस्तपैकी। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी तिखा मिरची आहे, तर तो मसाला टाकून घेऊ आपण। आता मित्रांनो, हे सगळं मिक्सचर आहे, तर आता मिक्स करून घेऊ आणि हे सगळं मिक्सचर आपल्या चिकनला आतमध्ये पर्यंत चांगला मसाज करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित सगळीकडे त्याला लावून घेऊ, कारण त्याच्यामुळे आहे ना, त्याच्यामधले जो चिकनचा स्मेल येतो तो निघून जाईल आणि मस्तपैकी त्याला फ्लेवर येईल एक, आणि हे आतमध्ये पर्यंत त्याच्या मिक्स करायचंय चांगलं। तर सगळ्या पीसला करून घ्यायचंय, 2 ते 4 मिनिटे चांगलं आपण लावून घेऊ याला। आणि हे आपलं फर्स्ट मॅरिनेशन आहे, तर हे लावून आपल्याला आता याला अर्धा तास असंच मॅरिनेशन साठी ठेवायचंय आणि याला दोन्ही साईडने लावायचंय मित्रांनो। तर मित्रांनो, बघताय तुम्ही आपल्या पीसला हे आतमध्ये जाईल असं सगळीकडनं लावून घेतलंय। तर आता आपण अर्धा तास तरी याला मॅरिनेशन साठी ठेवूया। हे आपलं फर्स्ट मॅरिनेशन आहे। तर मित्रांनो, एका तव्यामध्ये किंवा भांड्यामध्ये तेल गरम करून गॅस बंद करायचा आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा आपलं काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे आणि ते लगेच थोडंसं मिक्स करून काढून घेऊया आपण एक। मित्रांनो, हे काश्मीरी तिखट आपण डायरेक्ट पण मिक्स करू शकतो, पण तेलामध्ये टाकून त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो, त्याच्यामुळे आपण आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया। आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकू, त्यानंतर जिरा पूड 1 चमचा, त्यानंतर धनिया पूड 1 चमचा, त्यानंतर थोडासा चाट मसाला आणि थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी 1 चमचा आणि चवीनुसार मीठ। आणि जे दही आपण 100 ग्रॅम होतं, जे आपण राठून ठेवलं होतं,
त्या पाणी काढलेलं ते आता टाकून घेऊया आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर मित्रांनो आता आपलं बॅटर रेडी झालंय. तंदूरचा कलर पाहिजे, कलरसाठी आपण याच्यामध्ये फूड कलर टाकलाय. त्याशिवाय मजा नाही मित्रांनो. मग आपल्या बॅटरला कलर येईल तंदूरवाला. आता मित्रांनो पीसला मॅरिनेशन लावायचा वेळ आलेला आहे. तर मॅरिनेशन केलेला मसाला आहे त्याच्यामध्ये आपण आपले पीस टाकूया एक एक करून आणि त्या पीसला आपण जो मसाला केला आहे पूर्णपणे आतमध्ये लागेल असं लावून घेऊया सगळ्या बाजूने. मसाला लावून घेऊ. तर मित्रांनो आपण तंदूर होण्यासाठी आपण एअर फ्रायमध्ये आपण तंदूर टाकून देऊया आणि टेम्परेचर सेट केलं आहे, टाईम पण सेट केला आहे. तर टाईम 20 मिनिटाचा केला आहे आणि टेम्परेचर 180 डिग्रीवरती ठेवलं आहे.